या सगळ्यामध्ये तुमचं विजन हे क्लिअर आहे. तुम्हाला काय करायचंय माहिती आहे. मला असं वाटतं की पहिल्या टर्ममध्ये तर बऱ्याचदा आमदारांचा वेळ हा नेमकं मला काय करायचं ह्याच्यातच व्यतीत होतो. पण मला असं वाटतं की तुम्हाला घरातून ज्या पद्धतीनं म्हणजे विवेक पंडित यांच्या चळवळी आम्ही बघितलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते बराच काळ असा असायचा की जेव्हा आम्ही त्यांना पाहिलं की ते सकाळी आंदोलन करायचे आणि मग दुपारी विधानसभेमध्ये तो मुद्दा घेऊन यायचे. पण विधानसभेमध्ये आज मी मुद्दा मांडतोय म्हणून सकाळी दिवांत असं मला वाटतं कधी घडलं नसावं. कारण तो स्ट्रेस किंवा त्या आंदोलनाची ती एक जिस्ट आम्हाला दिसायची त्यांच्यासोबतची आलेल्या माणसांमधून किंवा काय. आणि घरातच असं वातावरण असल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण गप्प बसू शकलेले नाही आहात म्हणजे आमदार झाल्यानंतर. नक्कीच. आणि त्यांच्याकडनं शिकली आहे, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना बघत आली आहे. आणि विषय शोधून काढणं आणि त्यावरती मग काम करणं, ते स्वस्त बसत नाहीत. म्हणजे आता हा मुद्दा पण आला, त्यांना झोप येत नाही रात्रीची, की 40 वर्ष आम्ही काम करतोय या क्षेत्रात आहोत, तरीसुद्धा आजही 75-78 वर्षानंतर कातकरी मुली विकल्या जात आहेत. किती हा गंभीर विचार आहे. करून झोप येत नाही, अस्वस्थ व्हायला होतं. आणि ही अस्वस्थताच जी आहे ना, ती माणसाला सतत काम करण्याला प्रेरणा देत असते. आणि ती अस्वस्थता असावी. जर आपण लोकप्रतिनिधी आहोत, मीही आहे, तर मलाही ती अस्वस्थता असायला पाहिजे, की वसईमध्ये मी काम करते, वसई माझा मतदारसंघ आहे, तर वसईत का गटार नाही आहे, वसईमध्ये का शाळा नाही आहेत, वसईमधली छोटी घरकाम करणाऱ्या बाईची मुलं कुठे जाणार, कुठच्या शाळेत जाणार, ह्या प्रश्नाने जर मी अस्वस्थ झाली नाही तर तो प्रश्न मी कधीच सोडवू शकणार नाही. त्याच्यामुळे ती अस्वस्थता येणं पण गरजेचं आहे. आणि ते मला असं वाटतं थोडंसं रक्तामधनं सुद्धा येतं, संस्कारांमधनं सुद्धा येतं. आणि चांगलं आहे, म्हणजे ती अस्वस्थता असणं गरजेचं आहे.